याचबरोबर चहा वगैरे असे जे काही एक्सपेन्सेस असतील त्याच्यासाठी पण तुम्हाला काही पैसे लागणार. जे स्टाफ वेलफेअरच्या हेडखाली तुम्ही घेऊ शकता. चहा, ब्रेकफास्ट वगैरे. साईट मोठं आहे तर ह्याचं बजेट करणं काय इम्पॉर्टंट आहे बघा. त्याला फक्त 8,28,000 चहा पाण्याच लागते. तर म्हणजे त्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीचं बजेट करणं गरजेचं आहे, छोट्या छोट्या गोष्टीचं. आणि ERP सिस्टीमला मग असं बजेट करून तुम्ही ऍड करणं ते पण गरजेचं आहे. आता ERP मध्ये ओव्हरहेड्स च्या अंतर तुम्ही असं हेड करू शकता. हे असे वर WBS करू शकता. म्हणजे जसं आपण प्रोजेक्टला WBS केलं, मटेरियल, लेबर वगैरे सगळं आलं देतं आपल्याला. पण हे ओव्हरहेड जे 7-8% असणार आहेत त्याला बायफर्गेशन काय त्याचा पण कंट्रोल राहायला पाहिजे. नाहीतर एकाच आयटमला जास्त गेले तर ते पण नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्याचं पण असं जर तुम्ही बजेट बनवून ठेवलं तर होऊ शकतं. ऍक्सिडेंट इमर्जन्सी साठी 2.5 लाख रुपयाची प्रोव्हिजन ठेवली. मेडिकल साठी 7,000 रुपयाची प्रोव्हिजन ठेवली. स्टाफ अकोमोडेशन, आता हे पण 36 महिने तुमचे समजा 3 गेस्ट हाऊस असतील आणि 10,000 रुपये महिना भाडं, असं जर केलं तर 10,80,000 रुपये त्याचेच होतात स्टाफ अकोमोडेशनचे. कारण बाहेरगावचा स्टाफ आहे किंवा तुमचाच प्रोजेक्ट पुण्यात जरी असला पण चाकण साईडला वगैरे असला तर रोज अपडाऊन स्टाफ करणार, त्यापेक्षा तिथंच राहायला जातो हे होत होतो. किंवा बाहेर जाऊन झालेला असतो स्टाफ तो तिथंच राहायला प्रेफर करतो. कंपनी अकोमोडेशन देत असते त्या केसमध्ये. गेस्ट हाऊसचे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, लाईट बिल असेल, काही कंपन्यामध्ये जेवण पण देणार स्टाफला, लॉन्ड्रीची सर्व्हिस देतात. तर मग ज्या फॅसिलिटी असतील तर त्याचे काही एक्सपेन्सेस असतील त्या प्रमाणात तुम्हाला धरावे लागतील. ते साईट डेव्हलपमेंट डिलीट केलेलं आहे ते नाही करायचं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट चार्जेस आहेत. लेबर ट्रान्सपोर्ट, स्कॅफोल्डिंग मटेरियल, शिपरिंग मटेरियल, मोबिलायझेशन डिमोबिलायझेशन करताना, मिसलेनियस मटेरियल, ट्रान्सपोर्ट फॉर मशिनरी, त्याची कॉस्ट तुम्हाला धरावी लागेल. साईट इस्टॅब्लिशमेंट द्यावं लागेल, साईट ऑफिस बांधावं लागेल किंवा कंटेनर वगैरे तरी घ्यावे लागतील. त्याची काही ना काहीतरी कॉस्ट येणार आहे ना, तर ती कॉस्ट तुम्हाला धरावी लागणार आहे. साईट ऑफिसचा फर्निचरचा सेटअप असेल, म्हणजे लॅपटॉप, प्रिंटर, याचा पण काही ना काहीतरी खर्च निघणार, नवीन घ्यावा लागतील. टोटल नाही, क्लायंटचा काय द्यायचा संबंध आहे ना. तुमचं आता कॉन्ट्रॅक्टिंग फर्म असेल तर हे करायचं गरज आहे. तुम्ही क्लायंट काय फक्त 8% तुम्हाला ओव्हरहेडसाठी तुम्ही 8% धरा. ते विचार तुम्ही ओव्हरहेड किती धरले, तुम्ही रेट अनालिसिस देताना हे सगळं काय द्यायचं नसतं त्यांना. रेट अनालिसिस देताना त्यांना आपण फक्त काय लिहितो, ओव्हरहेड्स 8% धरले आणि हा रेट आला. पण ह्या 8% आपलं बसतंय का नाही, तर आपले 10% जातात का आपले 12% जाते. 12% जात असले तर तुम्ही मग क्लायंटला बोलू शकता की ओव्हरहेड्स आम्ही 12% धरले. ते म्हणते एवढं कसं धरले, 8% बसायला पाहिजे तुमचं. तर मग त्यावेळेस आपण डिटेल मध्ये दाखवू शकतो बघा कुठं बसतंय. म्हणजे आपल्याकडे वर्किंग असलं पाहिजे की किती टक्क्यामध्ये बसते. नाही ते नाही समजत, पण आपण जास्त सांगितल्यावर मग त्यांना वाटणार आहे चांगलं हुशार मध्ये आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर हुशार आहे हे त्यांना समजतंय, म्हणजे तिथं स्टडी करून सगळं हे करतात. मग असंच काही ना काही बोलत नाही. नाहीतर स्टडी करणार नसलं मग त्याला दाबायला बघतात क्लायंट लोक. मग हे नाही बरोबर नाही, हे नाही ते नाही. तुम्ही ज्यावेळेस कागदपत्रे किंवा सगळं बरोबर सांगायला लागतं बिलामध्ये वगैरे, हे कसं डिडक्शन केले, हे एक्स्ट्रा आयटम भेटायला पाहिजे आम्हाला, हा तर तुमच्या ह्याच्यात नाहीये, तर अशा केसमध्ये मग आपला तो बेनिफिट होतो. सिमेंट गोडाऊन, साईड स्टोअर, QC लॅब सेटअप, टॉयलेट ब्लॉक, वॉर स्टाफसाठी टॉयलेट ब्लॉक बांधावं लागतोय, लेबरसाठी टॉयलेट ब्लॉक बांधावं लागतोय, लॅब सेटअप करावा लागतो QCचा, सिमेंट गोडाऊन बांधावं लागतं, लेबर क्वार्टर बांधावं लागते, पाळणाघर बांधावं लागेल. जर जास्त मुलं असतील तर पाळणाघराचं घ्यायला, वॉटर स्टोरेज टँक, पाण्याची टाकी करावं लागेल, लेबरच्या पाण्यासाठी स्टोरेजसाठी किंवा आपल्या साईटच्या स्टोरेजसाठी.
साईटच्या स्टोरेजसाठी आपण तर युजेबिलिटी करतोच, पण जर ती अवेलेबिलिटी नसेल तर तुम्हाला तिथं टँकर ठेवावं लागेल, म्हणजे कमीत कमी स्टोरेज करण्यासाठी तुम्ही मोकळा टँकर तिथं उभा असला तसं ठेवावं लागेल, तिथून पाणी तुम्ही घेऊ शकता. सेंटरिंग यार्ड, जर शटरिंग मटेरियल जास्त असेल तर सेंटरिंग यार्ड तुम्हाला एक सेपरेट करावं लागेल, तिथं प्लाय वगैरे व्यवस्थित राहू शकेल. उघड्यावर ठेवला तर खराब होऊन जातो, त्यामुळे त्याला कव्हर करून ठेवण्यासाठी सेंटरिंग यार्ड करावं लागेल. सिक्युरिटी केबिन लागेल. कधी कधी कॉन्ट्रॅक्ट असलं तर साईट बाजूचं जे फेन्सिंग असेल ते पण तो कॉन्ट्रॅक्टरच्याच गळ्यात टाकतात. बाजू साईडला हे करावं लागतं ना, पूर्ण बॅरिगेशन करावं लागतं पत्र्याचं, ते पण कधी कधी कॉन्ट्रॅक्टरच्या स्कोप मध्ये टाकतात. पण ते धरलंय का नाही मग, किंवा तुम्ही तसं बोलू शकता की विथ मटेरियल जरी असेल ते सुद्धा पजेशन दिल्यानंतर किंवा कंपाऊंडरचं काम तुमच्याकडे आहे का नाही. कंपाऊंडरचं तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, म्हणजे कंपाऊंडर करताना तुम्ही ते काढून करता. पण कंपाऊंडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बोलू शकता की कंपाऊंडर नाहीये तर मग ते पत्रे आम्ही निघून गेल्यानंतर पत्रे तर लागणारच आहे तुम्हाला, ते बाकीचं डेव्हलपमेंटचं काम दुसऱ्याकडे असेल तुम्ही ते टाळू शकता. तर एवढी कॉस्ट मग त्यातून कमी होऊ शकते. ती ऍक्सेस रोड कधी कधी करावे लागतील तुम्हाला साईटसाठी, स्टील यार्ड करावं लागेल. टूल्स, ड्रिल मशीन, रिबारिंग इक्विपमेंट, ग्राइंडर, स्टील कटिंग मशीन, ब्रेकर, फ्लाय कटिंग मशीन, तर हे काही ना काहीतरी लागत असतं सर साईटवर, तुम्हालाच प्रोव्हाइड करावं लागतं ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून. त्याची कॉस्ट करावं लागेल तुम्हाला. वॉटर इलेक्ट्रिसिटी आता कोणाच्या स्कोप मध्ये त्यानुसार तुम्हाला त्याचे चार्जेस द्यावे लागतील. वॉटर कनेक्शन घ्यायचं असेल त्याचे किती चार्ज लागतोय, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन घ्यायचं असेल त्याचा किती चार्ज लागतोय, टेलिफोन कनेक्शन घ्यायचं असलं त्याचा किती कॉस्ट चार्ज लागतोय तो लिहावा लागेल. त्याचबरोबर डिस्ट्रीब्युशन लाईन वॉटरची, इलेक्ट्रिकल ह्याची वॉटरची आणि इलेक्ट्रिकलची, तर हे डिस्ट्रीब्युशन लाईन पण कधी कधी बरेच कॉस्ट करते. म्हणजे क्लायंट म्हणतो की आम्ही एका ठिकाणी तुम्हाला देऊ, तुम्हाला पूर्ण बिल्डिंग मध्ये तुम्हाला फिरवावं लागेल. तर मग विथ मटेरियल पूर्ण लॉक अँड की प्रोजेक्ट असेल तर तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, ते तुम्ही करू शकताय. पण तुमच्याकडे फक्त आरसीसी असेल, आरसीसी बांधकाम प्लास्टर असेल, तर नंतर तुमचं काम जरा तुम्ही ते काढून घेणार का? नंतरचं काम करणारे जे फ्लोरिंग वाले आहेत, आपलं काम चालू असताना फ्लोरिंग वाल्याला पण लागणार आहे, मग ते पण ते वापरणार. मग त्यावेळेस आपण त्या क्लायंटला सांगू शकतो की तुमचे बाकीचे पण कॉन्ट्रॅक्टर येणार आहेत तर तुम्ही ते हे करा, जेणेकरून आपलं ओव्हरहेड चार्जेस कमी होऊ शकतो, जे 8% आपण बसू शकतो वगैरे. क्यूसी एक्सटर्नल टेस्टिंग चार्जेस, कधी कधी क्लायंट ह्याच्यामध्ये दिलेलं असतं वर्क ऑर्डर मध्ये की 7 दिवसाची टेस्ट असेल तर तुम्ही इन हाऊस करा, 21 दिवसाची टेस्ट असेल तर तुम्ही बाहेर करा. असं लिहिलेलं असतं की म्हणजे इंटरनल साईटवर तुम्ही पहिले टेस्ट करू शकता, नंतरच्या दुसरे टेस्ट तुम्ही दोन्हीपैकी कुठली एक टेस्ट तुम्ही बाहेरच्या लॅब मधून करून आणायची. तर त्या केसमध्ये बाहेरच्या लॅबचा खर्च आपल्यालाच करावा लागणार. मग त्याचे टेस्टिंग चार्जेस किती पडणार आहेत, किती टेस्ट होणार आहेत आपल्या, सिमेंट टेस्ट करा म्हणतात, स्टील टेस्ट करा म्हणतात, त्याचे रिपोर्ट सबमिट करा. तर हे मग आपल्याला करावं लागतं, तर मग याची कॉस्ट किती येणार आहे ते आपल्याला बघावं लागेल. एक्सटर्नल टेस्टिंग क्लायंटच्या स्कोप मध्ये टाकलं तर मग काय हरकत नाही मग ते, किंवा मटेरियल जर क्लायंट असेल तर मग आपल्या स्कोप मध्ये येतच नाही. क्यूसी इंटरनल चार्जेस काय असतील किंवा सगळं म्हणलं की इंटरनलच करू आपण, तर मग तुमचं लॅब सेटअप करावं लागेल तुम्हाला, त्यासाठी काही चार्जेस लागतील ते तुम्हाला त्या ठिकाणी हे करावं लागतील, एक लॅब असिस्टंट ठेवावं लागेल वगैरे. सेफ्टीचा सेटअप, सेफ्टीचा सेटअप म्हणजे पीपी तुमचे, म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, म्हणजे हेल्मेट आलं, शूज आले, सेफ्टी बेल्ट आले, जॅकेट्स आले, परत गम बूट्स येतात, ते परत बाकी तुमच्या त्या लाईफ लाईन वगैरे येतात. तर डिस्प्ले बोर्ड वगैरे बसवावे लागतात वगैरे सेफ्टीचे. तर याच्यासारखे यासाठी चार्जेस वगैरे ते किती लागतील ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल. सिक्युरिटी तुमच्या स्कोप मध्ये असेल तर मग ते सेफ्टी डिपार्टमेंटच्या अंडर आपण घेतलेले की सिक्युरिटी साईटला सिक्युरिटी जी द्यायची आहे ती, मग किती गेट आहे, किती गेटला तुमचा माणूस ठेवायचा आहे,
तो आपल्या स्कोप मध्ये किंवा क्लायंटच्या स्कोप मध्ये ठेवतोय. मटेरियल जर आपलं असेल तर काय होतं तुमच्याच स्कोप मध्ये ठेवा. म्हणजे तुम्ही ठेवा नाही तर नका ठेवा, पण आपल्याला चोरीला वगैरे द्यायचं हे असतं त्यामुळे आपण ठेवतोच तसं सिक्युरिटी. दिवसा एकतर आणि रात्री एकतर लागतो, पण एकाला दुसरा जोडीदार परत लागतो अजून. त्यामुळे 2 जण आले, तेव्हा 2 4 झाले. 2 गेट असले तर मग त्या गेटवर एक, ह्या गेटवर एक असं लागतो, किंवा लेबर कॉलनीमध्ये एक लागतो आणि इकडे एक लागतो असं. त्यामुळे 6 गार्ड या ठिकाणी हे केलेले. ऑपरेशनल चार्जेस एक याच्यासाठी ऑपरेशनल चार्जेस म्हणजे कुठले तर लेबर कॉलनीचे ऑपरेशनल चार्जेस आहेत, जे सेफ्टी डिपार्टमेंटच पाहत असते ते, की म्हणजे हायजेनिक कंडिशन ठेवणं तिथं त्या सगळ्या व्यवस्थित. कारण जे त्यांचं डे टू डे जे खराब वगैरे मटेरियल असेल ते कलेक्शन, गार्बेज कलेक्शन असेल, कारण कॉर्पोरेशनचे लोक काही साईटवर आतमध्ये जाऊन काही करत नाहीत ते, तर तुम्हाला तिथून कलेक्शन करून बाहेर आणून ते द्यावं लागतं ते. तर यासाठी मग तुम्हाला काही एखादा लेबर वगैरे ठेवावं लागतो त्या ठिकाणी, अटेंडंट वगैरे, ते ऑपरेशनल चार्जेस, किंवा कधी कधी मग कॉर्पोरेशनच्या लोकांना पैसे द्यावे लागतात, तेवढं आमचं तिकडनं कलेक्शन करून घेऊन जातात. तर हे मग कॉन्ट्रॅक्टरच्या स्कोप मध्ये येतं, त्याची काय कॉस्ट येईल तुम्हाला. सेफ्टी नेट विकत घ्यावं लागतील, सेफ्टी नेटचे फिक्सिंगचे चार्जेस येतील तुम्हाला. ते फिक्सिंग आम्ही ह्याला होतं त्याला प्रत्येक मजलीला 25,000 रुपये घ्यायचे ते सेफ्टी नेट बसवायला. 22 मजली बिल्डिंग होती, तर म्हणजे असे 5 टॉवर होते, तर मग ते बजेट खूप होऊन जातं तुमचं ते. तर सेफ्टी नेटचे फिक्सिंगचे चार्जेस, बाकी मग तुमचं जर ISO असेल तर मग बाकी इव्हेंट वगैरे करावे लागतात, बाकीच्या एन्व्हायरमेंटच्या टेस्टिंग करावे लागतात, जनरेटर असेल तर जनरेटरचे टेस्ट करावे लागतात, तर ते कॉस्टिंग त्याची वेगळी येईल तुम्हाला. त्याच्यानंतर हेड ऑफिसचं कॉन्ट्रीब्युशन. हेड ऑफिसचं कॉन्ट्रीब्युशन किती येते, 2% धरलंय लेबर कॉस्ट. असे जर केलं तर 8.25% तुमचं लेबर प्लस मटेरियलवर 8.25% तुमचे ओव्हरहेड चार्जेस होते, स्टाफ सोडून. बरोबर ना. त्यामुळे आपण स्टाफ सेपरेट केला. का केला तर कारण स्टाफ जर धरला तर त्यात जास्त दिसतो, त्यापेक्षा स्टाफचं लोडिंग वेगळं धरायचं आणि ओव्हरहेडचं वेगळं धरायचं. आणि फक्त लेबरवर जर हे काम मला घ्यायचं असेल तर सगळंच मला हे करावं लागेल. सर असं जर झालं की हे सगळंच मला करावं लागेल तर 22% ओव्हरहेड येतात. मग लेबरच्या ह्याच्यावर तुम्ही 8% ओव्हरहेड धरून जमणार नाही, तुम्ही लॉस मध्ये जाताल. सेम जर तुम्हाला करायचं असेल लेबर कॉलनी वगैरे सगळं तुमच्या स्कोप मध्ये असेल तर मग तुम्हाला 22% ओव्हरहेड मिळते तुम्हाला. मग क्लायंट म्हणाल एवढे कसं ओव्हरहेड, त्यामुळे ती कॉस्ट जास्त जाते. म्हणजे 250-300 रुपयापर्यंत RCCचे ट्रेड चालवतात तसं. म्हणजे 250 रुपये आम्हाला त्यावेळेस आम्ही 250-250 रुपये अर्ली फॉर्मला आम्ही 10 वर्षापूर्वी घेतलेला आहे. हा वाढले पण असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर मग एम्प्लॉईची कॉस्ट काढावं लागेल तुम्हाला. टेंडरचं वर्किंग करायचं म्हणलं एम्प्लॉईची कॉस्ट काढायला. आता हे तुम्हाला सगळं काढायचं आता जास्त वाटतंय, पण तुम्हाला काही लगेच कोणी सगळं काढायला देणार नाही कुठं जॉबला लागला तर. तुम्हाला पहिला एक कोणत्या सिनियरला दाखवावं लागेल, असिस्टंट म्हणून तुम्हाला हे करतील, हे काढ ते काढ असं थोडंफार काम देतील, तर सगळंच नाही देणार. पण तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही स्वतःहून जरी ट्राय केलं, जो काय खर्च येतो तो धरला पाहिजे एवढा एक नियम ठेवायचा. जो काही तुम्हाला फोरकास्ट करायचा आहे पुढे जाऊन मला हा खर्च येणार आहे, तुम्ही आता टेंडर मध्ये माझ्या धरला पाहिजे. ते पॉईंट ठेवून तुम्ही फक्त ऍड केला, तुमचा फॉर्मॅट जरी तयार केला तरी तो चालू शकतो. आणि मेन म्हणजे टेंडर डॉक्युमेंट वाचायचं. टेंडर डॉक्युमेंट मध्ये काय काय लिहिलेलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला हे इथे वर्किंग करायला बरं पडतं. त्यांनी सांगितलं तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजर ठेवायचा आहे, बिलिंग इंजिनियर ठेवायचा आहे, QC इंजिनियर ठेवायचा आहे, सेफ्टीवाला ठेवायचा आहे, तर मग त्यांची कॉस्ट तुम्हाला लोड करणं गरजेचं आहे, धरली पाहिजे. तर या ठिकाणी एम्प्लॉईज किती आहेत, प्रोजेक्ट मॅनेजर थोडा मोठा 50 कोटीचा प्रोजेक्ट होता, पण प्रोजेक्ट मॅनेजर एक आला, 75,000 रुपये त्याची सॅलरी धरली. बिलिंग इंजिनियर धरला 55,000 रुपये त्याची सॅलरी धरली. QC इंजिनियर धरला 35,000 रुपये. ज्युनियर किंवा सिनियर थोडा सिनियर इंजिनियर साईटवरचा त्याला 45,000 रुपये सॅलरी. एकच धरले सगळे आपण.
ज्युनियर इंजिनियर साईटवर फक्त 2 धरलेत आपण ते एक्स्ट्रा. सुपरवायझर 2 धरले, फोरमन 1 धरलाय. फोरमन आता 4-5 बिल्डिंग आहेत ना त्यात. फोरमन 1 धरलाय, स्टोअर कीपर 1 धरलाय, स्टोअर असिस्टंट 2 धरले, सेफ्टी ऑफिसर 1 धरलेला आहे. सेफ्टी ऑफिसर काढून टाकलाय, कॉमन मध्ये धरलाय. सेफ्टी सुपरवायझर 1 धरलाय मात्र. मैकेनिक 1 धरलाय, इलेक्ट्रिशियन 1 लागेल, ऍडमिन अकाउंट 1 लागेल, क्यूसी असिस्टंट 1 लागेल, हेल्पर ऑफिस बॉय 1 लागेल, ड्रायव्हर 1 लागेल, टॉवर क्रेन ऑपरेटर जर तुम्ही टॉवर क्रेन बसवणार असला तर ती लागेल, आणि कॉन्क्रीट फॉर्मचा ऑपरेटर लागेल. 3 वर्ष प्रोजेक्ट चालणार तर सॅलरी इन्क्रीमेंट तुमच्या प्रत्येक दिवाळी बोनस वगैरे आले, सॅलरी इन्क्रीमेंट ते धरावं लागतील, बोनस धरावे लागतील. असे हे 1,58,00,000 तुमची सॅलरी जाते. म्हणजे तशी 6-6.5% जाते. मशिनरीचे चार्जेस काय काय बसवत तुम्हाला, लिफ्ट बसवायची RM800, प्रत्येक बिल्डिंगला 4 बिल्डिंग आहेत, प्रत्येक बिल्डिंगला 1 लिफ्ट लागेलच. कॉन्क्रीट मिक्सर प्रत्येक बिल्डिंगच्या इथे 1 लागेल. बॅचिंग प्लांट बसवायचा असेल तर कॉन्क्रीट पंप लागेल. ट्रक रायडर म्हणजे मटेरियल शिफ्टिंग साठी तो मशीन असते ती गाडी असते ती. व्हायब्रेटर, निडल व्हायब्रेटर लागतील. वेल्डिंग मशीन लागेल, बार बेंडिंग मशीन, बार कटिंग मशीन लागतील. बार बेंडिंग बार कटिंग जेवढं 18 महिने प्रोजेक्ट चालू तर पण तेवढं धरलेलं आहे. तसं डम्पी लेवल, फोटो स्टेशन, वॉटर टँक 5,000 लिटरचा सुद्धा, जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली, वॉटर रोलर, पंप आणि डिझेलची कॉस्ट वगैरे. डिझेल किती लिटर लागेल, कारण डिझेल पण तुम्हालाच काढावं लागेल ना, मग वर्कआउट करावं लागेल. तर ह्या सगळ्या चालवायचं म्हणलं त्याला डिझेल किती लागेल. जनरेटर डीजी सेट तुम्हाला क्लायंटच्या स्कोप मध्ये दिला आहे, पण डीजी सेट जर तुम्हाला करायचं असेल, बसवायचं असेल, कारण काम बंद पडून जाईल जर क्लायंट नसेल देत तर. तुमच्या स्कोप मध्ये टाकलं असेल तर डीजी सेटची कॉस्ट भरायला लागेल. आता क्लायंटच्या स्कोप मध्ये काय टाकलं तर कारण नंतर तुम्हाला लागू शकतो ना, त्या ह्याच्यावरून इलेक्ट्रिकल वाला काम करेल तुमचं. रात्री लाईट गेली तर पूर्ण एरिया लाईटिंग त्याची असणार आहे, त्यामुळे शक्यतो ते क्लायंटच्या स्कोप मध्ये टाकून द्यायचं. काय डीसी तर किती केव्हीचा लागतो तरी लोड कॅल्क्युलेट करायला लागेल. 50,000 पुढे साईड साठी लागतं, भाडे आहे त्याचे महिन्याला. त्यामुळे असे ओव्हरहेड प्लांट मशीन तिकडचे इकडे ऍड करून घेतलेले आहेत, त्यांचे प्रॉफिट वगैरे ऍड करून त्याची टोटल सेलेबल कॉस्ट आहे. आता ही तुमची कॉस्ट नंतर लोड केली प्रत्येक आयटमवर, ओव्हरहेड आणि प्रॉफिट. जी कॉस्ट टोटल म्हणजे आता इथं पाहिजे हे ओव्हरहेड म्हणजे लोड केले ना, म्हणजे जी अमाऊंट आली त्याच्यावर 15% लोड केले ही अमाऊंट आली माझी, त्याच्यावर 15% प्रॉफिट लोड केलं ही अमाऊंट आली, म्हणजे रेट येऊन जाईल माझं त्यानुसार. असं करत करत मी खाली जर पाहिलं तर इथं माझी ही अमाऊंट मॅच व्हायला पाहिजे माझी. म्हणजे माझे ओव्हरहेड किती आलते, 2,27,00,000. इथे किती आले माझे ओव्हरहेड टोटल केलं तर, म्हणजे 2,21,00,000 प्लस हे म्हणजे स्टाफ, बरोबर ना. प्लांट अँड मशिनरी हे सगळं मिळवलं तर किती होतं, हे 5,02,00,000 रुपये होतं. या सगळ्यांचं लोडिंग मला करायचं प्रत्येक रेटवर ना. प्रत्येक रेट जर त्यांनी विचारला आपल्याला तर किती रेट जातो आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाच्या लोडिंग करायला पाहिजे. तर आयटम रेटचं जर काम असेल तर त्यावेळेस आयटम रेटच्या कामावर तुम्हाला हे अशा प्रकारे ओव्हरहेड प्रॉफिट प्रत्येक आयटमवर लोड करावं लागेल. तो स्टँडर्ड तुम्ही 8%, 15% केला तर काय होतं, मग स्टीलच्या आयटमला जास्त वाटेल. सांगतो पुढं. बरं किती तरी 5 कोटी आली, पण मी इथं ओव्हरहेड किती धरलंय 4 कोटी, इथं लोड केल्यानुसार 4,41,00,000 रुपये झाले. म्हणजे माझे किती डिफिशियंट आहेत, 61,48,000 रुपये कमी धरलेत मी. म्हणजे लोडिंग मी काय केलं, प्रत्येक आयटमवर वेगवेगळ्या पर्सेंटेज धरून लोडिंग केलं. म्हणजे इथं रेलिंग वगैरे ह्या आयटमला 10% धरलंय, डोर्सला वगैरे 25%, 35% धरलंय, वॉटर प्रूफिंगला 15% धरलंय, टाइल्स वगैरे आयटमला 15% धरलंय.
ब्रिक वर्कला 15%, प्लास्टिक जिप्सम आणि पीओपी याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरहेड जास्त येणार नाहीत ना, त्याला पण 15% धरलं तर मग त्याचा रेट जास्त वाटेल, त्यामुळे ते 5% धरले. स्टीलच्या याच्यावर 10% धरले, बाकी याच्यावर बघा 35 लेबर वगैरे 35% धरले मी. तर हे बॅलन्सिंग ऑफ रेट तुम्हाला करावे लागतात. प्रॉफिट आता इकडे मी 8% धरलाय, इथं 10% धरलाय आणि इथं 8% प्रॉफिट धरलाय, ओव्हरहेड 8%. असं जर केलं तर माझा 62,000 रुपये रेट येतो. ते जर मी लोडिंग इथं 15% केलं, प्रॉफिटवर 15% आणि ह्याच्यावर पण 15% केलं सर सगळं, तर तो रेट माझा जास्त जाईल. म्हणजे किती जातो आता समजा हे जर लोडिंग केलं तर आपण बघा, समजा हे माझे किती येतात सगळं मिळून हे पर्सेंटेज 13% येते ना, म्हणजे 13% माझं 15% 13% माझं लोडिंग करायचं स्टीलला, 13% प्रॉफिट 15% धरलाय, म्हणजे माझा रेट आला किती 67,000 रुपये. क्लायंट लगेच म्हणाला आता स्टीलचा रेट तसं जर 50,000 रुपये चालू तर 17,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेताय, तर हा रेट जास्त, तुम्ही हा रेट कमी करा. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर ते ओव्हरऑल सगळं मिळून लोडिंग आहे त्याच्यावर, त्यांनी एक रेट कमी करा म्हटलं तर तुम्हाला तो कमीच करावा लागेल, तो रेट जास्त वाटतो हा रेट तुमचा. त्यामुळे ते लोडिंग करताना पण तुम्ही ओव्हरहेड प्रॉफिट त्याप्रमाणे इकडे कमीच लोड करायचं, म्हणजे रेट पण मार्केट रेटला पण सुटेबल आहे तो दिसला पाहिजे. जर इथं कमी केलं तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की सर इकडे कमी केलं तर मला दुसरीकडे वाढवावं लागतंय, तेव्हा ते वाढवणार कसं आता एकदा कोटेशन दिल्यावर निगोशिएशनला होतं. त्यामुळे हे पहिलंच तुम्ही डिसाईड करून हे ओव्हरहेड प्रॉफिटचं बॅलन्सिंग वगैरे बॅलन्सिंग ऑफ रेट करून घ्यायचं असतं. याला बॅलन्सिंग ऑफ रेट म्हणायचं. तर काही ठिकाणी या ठिकाणी डिस्पोजल ऑफ एक्सेस स्टॉक त्याला 25% प्रॉफिट धरलाय, काही ठिकाणी इथं 18% प्रॉफिट धरलाय, 20% इथं धरलाय, त्या ठिकाणी कमी धरलं, काही ठिकाणी जास्त धरलाय. त्याचं बॅलन्सिंग ऑफ रेट तुमचं ठीक आहे. तर मग आता हे करा तुम्ही वर्किंगचं पहा कसं करता येईल ते, बीओक्यू वाचायचा प्रयत्न करा. तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करतो. टेलिग्रामवर आहात ना सगळेजण? पाहून काय अडचण असेल तर त्यामध्ये विचारून घ्या मला. उद्यापासून तुमचं हे चालू होत आहे, स्ट्रक्चर चालू होतं ना, आणि सकाळच्या सेशन मध्ये प्रॅक्टिस करा एस्टिमेशनची वगैरे. ते 10 दिवस 10 तारखेच्या नंतर त्यांचे कमांड देत त्यांना येतात ते सांगतात तसे.
त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठलं हा नाही तिथे घेऊ नका सेपरेट घेऊ पण सौरभचं नाही घेणार ते सौरभ सर घेतील किंवा मग हे घेतील केदार सर घेतील स्ट्रक्चर चालू करतो हो ते केदार सर प्रेझेंटेशन सगळं केदार सर होतं हे काय शेअर केलं बरं बोल कॅल्क्युलेशन कुठले ते कुठलं डमी का कसल्या कुठली आरसी ठीक आहे पाठवली हो पाठव सरांशी बोलून घे सर म्हणत होते सकाळी काय घ्यायचं पण मग मी ह्यावेळेस त्यांना ते इस्टिमेशनचं प्रॅक्टिस करून घ्या म्हणतो सरांना मॉर्निंग सेशन मध्ये तर सर्व सरांना सकाळी पॉसिबल होत नाही ना साईट आहे त्यांच्या ते दुपारनंतर येतील तुम्हाला 1 वाजता पॉसिबल होईल म्हणजे तुम्ही 12 वाजता जेवण करून एक ते मग असं देता येईल कंटिन्यू किंवा मग 2 ते असं म्हणले 2 ते 5 म्हणले मग तुम्हाला 2 वाजता यावं लागेल 2 ते 5 आणि 5 ते 6 मग जे दुसरे त्यांचं हे राहील पण मुलं बसतील ना 2 ते 5 जे नवीन येणार आहेत मास्टरचे मुलं हा पण त्यांना पण अटेंड करायला लावायचं काय त्यांचं डायरेक्टली ह्याच्यापासून चालू आहे स्ट्रक्चर पासून चालू आहे स्ट्रक्चर त्यांना अटेंड करायला लावायचं तेवढ्या मुलांसाठी परत नाही घेता येणार आपल्याला
बिलिंगच्या फाईल पाहिजे का योगेशला? बिलिंगच्या कशाला? बिलिंग तुमचं घेतलं ना सरांनी? मला बिलिंगचे काढावं लागतील. बिलिंग नाही घेतलं काय सर? सगळं सांगावंच लागतं. कुणी काय नाही, ते सोपं आहे ना बिलिंग. तुमचा कॉन्ट्रॅक्ट करणं झालं तर बिलिंग सोपं आहे. ते फॉर्मॅट मला काढावं लागेल, फक्त माझे जुने बघतो. एक मिनिट. एक तासच घेतलं ना. बघतो एक मिनिट. डेली लेबर रिपोर्ट वगैरे फॉर्मॅट दिलाय का तुम्हाला? डेली लेबर रिपोर्टचा वगैरे प्लॅनिंग मध्ये वगैरे केदार सरांनी वगैरे लेबर रिपोर्ट वगैरे ते फाईल नाही दिलं का? मी एक एक फाईल ओपन करून देतो माझ्याकडचे जे आहेत, मग ते आपण डिस्कस करू.
एक बिलिंग करताना कधी पण तुमच्याकडे असं रेकॉर्ड सगळं असलं पाहिजे त्या साईजचं. आर ए बिल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जेवढी काय बिल झाले असेल म्हणजे ते एका फोल्डर मध्ये असले पाहिजे बिलिंग नावाचं. मग आता क्लायंटचं बिलिंग आहे, कॉन्ट्रॅक्टरचं आहे, ही साईट होती, साईट मधलं बिलिंगचा फोल्डर एक आहे. म्हणजे हे व्यवस्थित ठेवणं तुम्हाला गरजेचं म्हणजे तुम्हाला शोधायला वगैरे सापडायला पण बरं पडतं. बिलिंगचा फोल्डर असेल त्यामध्ये मग बीबीएस फॉर बिल्स करेक्टेड, क्लायंट बिल, कॉन्ट्रॅक्टर बिल, डिपार्टमेंट बिल, पेमेंट आउटस्टँडिंग डिटेल्स आणि वर्क ऑर्डर फ्रॉम केपीटीएल. वर्क ऑर्डर जर भेटले असतील तर वर्क ऑर्डरची कॉपी आहेत या ठिकाणी, त्याचे रेकॉर्ड आहेत ठेवलेलं. म्हणजे वर्क ऑर्डर इश्यूड ऑन 20 काय काय इश्यू केलेला आहे. तर पेमेंट आउटस्टँडिंग डिटेल्स ऑफ केपीटीएल, पेमेंट आउटस्टँडिंग काय असतील तर ते, कॉन्ट्रॅक्टरचे बिल असतील, कॉन्ट्रॅक्टर मग कोणकोणते कॉन्ट्रॅक्टर होते, समजा तो कॉन्ट्रॅक्टर असेल तर मग कधीपासून कधीपर्यंत बिल आहे, 25/5 ते 25/6, पण 26/3 ते 25/4, 26/4 to 25/5 आणि 25/5 to 25/6 म्हणजे हे आहे. मार्किंग ऑफ शटरिंग इथं दिसत नाही, फाईल काय व्हायरस म्हणून पण डिलीट झाला जातं. कुणाल दास असेल, मंथ वाईज ज्यांचं बिलिंग आहे त्यांचं बिलिंग तुम्हाला मंथ वाईज ठेवलं गेलं पाहिजे ते. आणि क्लायंट बिलिंग तुमचं आर ए बिल वाईज ठेवलं पाहिजे कधी पण. त्यानंतर अकाउंटला जे काही बिल पाठवले असतील ती. तर या सगळ्यांचं डुप्लिकेशन चेक करण्यासाठी तर हे बिल चेकिंग डुप्लिकेशन असं नावाचं पण एखादी फाईल तुमची असली पाहिजे. म्हणजे कोणत्या आर ए बिलामध्ये काय काय दिलं आहे. तर आता हे पहा या ठिकाणी आमच्या हे भरपूर होत्या, फुटिंग भरपूर होत्या. P1 टाईपच्या 33 फुटिंग होत्या, P2 टाईपच्या 142 फुटिंग होत्या, P3 टाईपच्या 141 फुटिंग होत्या, P4 टाईपच्या 47, P5 टाईपच्या 37 आणि P6 7 8 त्याच्या मिक्स आहेत त्या. तर या फुटिंग पी म्हणजे काय तर पाईल कॅप होत्या, तिथं पाईल्स होते, त्यामुळे फुटिंगला पाईल पी नाव दिलं होतं त्यांनी तसं ते. तर हे बिलिंग मध्ये कसं गेलं तुमच्या, तर हे पण तुम्ही इथे रेकॉर्ड राहिलं पाहिजे. आता इथं असं दिसतंय की हे 136P2 नावाची जी फुटिंग आहे ती ई बिल्डिंगच्या फ्रंटला येते, पण ती माझ्या फाईल ब्रेकिंग किंवा काहीच झालेलं नाही त्याचं, म्हणजे कुठल्याच बिलामध्ये माझ्या आलेलं नाही. तर जेव्हा काम कधी तुमचं कुठलं होतं, म्हणजे हे माझं फाईल ब्रेकिंग मी RF4 मध्ये टाकलं होतं, फाईल एक्सटेन्शन RF4 मध्ये टाकलं होतं, तर फाईल कॅप मी RF5 मध्ये टाकलं, कॉलम मी R8 मध्ये टाकलाय आणि कॉलम ऑफ टू स्लॅब R9 मध्ये टाकलाय. म्हणजे ज्यावेळेस मल्टिपल 500 फुटिंग तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत त्यावेळेस कोणतं घेतलं आणि कोणतं घेतलं नाही. त्याच्यासाठी आम्ही असं पूर्ण ते ऑफिसमध्ये पण असं पूर्ण ते 500 फुटिंग असं एकच प्रिंट लावली होती आणि त्याच्यावर पण मार्किंग करून लिहून ठेवायचं की ही झाली ही झाली ही झाली, म्हणजे ते समजायचं पण की कुठली राहिली कुठली ही आहे. म्हणजे त्याच्यानुसार मग स्लॅब झाकायला चालू करू शकतोय नाही करू शकत, कुठल्या स्टेजला आलंय हे तुमचं मार्किंग दिसलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि बिलिंग मध्ये पण गेलंय का नाही हे तुम्हाला समजतं. आता बघा हे सगळं दिसतंय या ठिकाणी, पण याच यांचं कशामुळे मागे राहिलं असेल की फाईल कॅप राहिली, कॉलम राहिलाय, कॉलम स्लॅब त्याच्या आजूबाजूचे सगळे झाले, मग हेच काय राहिलं बाकी फोल्ड आहे तर काय आहे तर कॅन्सल झालेले आहे, तसं मग तिथं लिहिलं गेलं पाहिजे समोर. आता या ठिकाणी असं दिसतंय की फाईल ब्रेकिंग SJ न केली, म्हणजे पहिला एक कॉन्ट्रॅक्टर त्यांनी केली पण फाईल एक्सटेन्शनच केली नाही, डायरेक्टली फाईल कॅप बेड प्रिपरेशन आपण RA8 मध्ये टाकली. म्हणजे बघा काही बिल RA1 मध्ये गेले तर 8व्या बिलापर्यंत अजून बेड प्रिपरेशन वगैरे हेच चालू होतं सेम बिल्डिंगचं. म्हणजे एकाच बिल्डिंग मध्ये RA8 मध्ये 8 महिने जरी झालं तरी तीच कामं चालू होती. ती कामं फाउंडेशनची कामं वगैरे उरतात नाही, तिथे काय फक्त पोडियमचा स्लॅब होता, म्हणजे बिल्डिंग झालेली होती आणि त्याच्या बाजूला जो पोडियम असतो, पोडियम स्लॅब असतो पार्किंगसाठी फक्त केलेला, बिल्डिंगच्या बाहेर आलेला तो. तर ते स्लॅबला भरपूर फुटिंग्स वगैरे असतात, त्याचा रेकॉर्ड 1 to 1 ठेवावं लागतं कारण बिल्डिंग मध्ये येत नाही त्या.
आणि बिल्डिंगचं काम हॅम्पर होऊ नये म्हणून बऱ्याच ठिकाणी हा पोर्शन ऍक्सेस रोड साठी होल्ड ठेवला आहे. मग तुमचा स्लॅब तिथं जाऊन थांबतो, डिसिजन आलेले नसतात. तर याच्या गोष्टीमुळे भरपूर काही तुमचं येऊ शकतं. कधी त्यांना मटेरियल वर चढवायचं असतं, तर बिल्डिंग तुमची समजा ही अशी इथं बिल्डिंग आहे आणि याच्या बाहेर इकडे तुमचा स्लॅब आहे हा पूर्ण पार्किंगसाठीचा. तर मटेरियल तर तुमचं वर जाणार आहे, इथूनच लिफ्ट असणार आहे तुमची, बाहेरून लिफ्ट नसणार. इथून लिफ्ट ठेवायची म्हणलं तर मग मटेरियल तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ते स्लॅब तेवढा मोकळा ठेवावा लागेल, फाउंडेशन वगैरे बाकी असतील. तर असे बरेच हे असतात, किचकट काम असतात. मग त्यामध्ये तुम्हाला डुप्लिकेशन ठेवणं, तार दिले घालता वगैरे तुम्हाला हे करता येईल. आता हे बघा, एकदम जोरात काम झालं हे 112 ह्याचं RA8 मध्ये ब्रेकिंग पासून ते कॉलम पर्यंत तुमचं सगळं काम RA एकाच बिलामध्ये गेलं सगळं. म्हणजे सगळं ट्रॅक पण तुम्हाला राहतो आणि एखादा फुटिंग झालाच नसेल तर तुम्हाला हे करतात. आता हे बघायचं बघा, याचा काहीच रेकॉर्ड सापडला नाही. अशामध्ये मिळून आम्ही असं हे केलं होतं ना, बरोबर काय भेटलं ना की त्या कॉन्ट्रॅक्टरनं क्लेम केलं नाही ना, टाकून दिला आपणच क्लेम करू काय. हा, असे पण बरेच केलं किंवा ज्याच्या चुकीमुळे राहिलेलं पण आपण क्लेम करून टाकलं. तर असं डुप्लिकेशन वगैरे मोठे आयटम असतील त्यावेळेस तुम्हाला ठेवणं बिलिंग इंजिनियर म्हणून तुम्हाला गरजेचं, कारण तुमचं बिल परफेक्ट झालं पाहिजे. नाही तर मग रिकन्सिलेशन मॅच होत नाही, काही आयटम राहिले तर काय, तर कुठले घ्यायचे राहिले नंतर हे करण्यापेक्षा पहिल्या बिलापासूनच तयारी ठेवायची आपली सगळी. डुप्लिकेशन कुठं होतंय कुठं नाही. स्लॅब असतील, स्लॅब कोणत्या बिलामध्ये किती गेले होते ते मार्किंग करत तुम्ही चालला की इथपर्यंत स्लॅब, कारण तो कंटिन्युटी मध्ये स्लॅब आहे ना, 5 बिल्डिंगला मिळून तो स्लॅब असणार आहे. तो मग तो कुठून कुठपर्यंत घेतला होता, कधी स्लॅब एक पूर्ण बिल्डिंग पर घेता येतो, कधी अर्धच पोर्शन घेता येतो. तर हे प्रत्येक फेज तुम्हाला मार्किंग पण करता येईल, कारण त्याप्रमाणे बिलिंग करायला पाहिजे, कारण पार्ट बिलिंग होईल ना तुमचं. तर मग किती क्युबिक मीटर कॉन्क्रीट गेलं होतं, किती त्यातून काम झालंय. क्लायंटचं जर मटेरियल सप्लाय असेल तर प्रत्येक बिलाला तुम्हाला रिकन्सिलेशन द्यावं लागतं. म्हणजे तुमचं काम तुम्ही बिलामध्ये एवढं क्लेम केलं, तुम्ही त्या कॉन्क्रीटची क्वांटिटी तुम्ही जास्त घेतली, ते जर रिकन्सिलेशन का मॅच होत नाहीये. जसे बिलिंग इंजिनियरला भरपूर तशा रिस्पॉन्सिबिलिटी जातात त्या. त्यामुळे असे क्रॉस सेक्शन असतील, तुम्हाला तुमच्या लेवलला तुम्ही बरंच काय काय करू शकता याच्यामध्ये. व्हायरस मुळे झालं तर मेल टू क्लायंट केल्यानंतर ते बिलिंग मॅन्युअल तुमचा फॉर्मॅट तुमचा काय असला पाहिजे हा बिलिंगचा. तर हा बिलाचा फॉर्मॅट आणि वर्क ऑर्डर वाईज बिल केलं पाहिजे. आता हे बिल कशाचं आहे, बिलिंग मॅन्युअल कॉन्क्रीट. हे मॅन्युअल कॉन्क्रीट केलेल्याचं वर्क ऑर्डर सेपरेट आहे म्हणून त्याचं बिल सेपरेट केलं पाहिजे. आता कारण ERP त्यांच्याकडे पण आहे क्लायंटकडे, त्यांना काय हवंय की तुमचं बिल सगळं एकत्र नको, तुमचं वर्क ऑर्डर वाईज बिल पाहिजे. कारण ERP मध्ये एंट्री कसं करणार, वर्क ऑर्डर वाईज करणार, ते नंतर सेपरेट नाही करत असणार. त्यामुळे तुम्हाला ते वर्क ऑर्डर पण सेपरेट देतील, त्यामुळे बिल पण सेपरेट करावं लागतील. आता हे पहिलं बिल आहे तुमचं मॅन्युअल कॉन्क्रीटिंगचं. तुम्हाला रेट भेटलाय 550 रुपये क्युबिक मीटर कॉन्क्रीट करण्याचा. सिन्स प्रिव्हियस बिल फॉर्मॅट काय, वर्क ऑर्डरची क्वांटिटी किती आणि रेट किती दिलाय वर्क ऑर्डर मध्ये. सिन्स प्रिव्हियस बिल किती क्वांटिटी, आता पहिलं बिल आहे ना हे, RA बिल 1 आहे तुमचं, तेव्हा प्रिव्हियस बिल मध्ये काय येईल का, क्वांटिटी येणार नाही तुमची. दिस बिल क्वांटिटी किती येईल तुमची, जी काय आता ह्या वेळेस झाली असेल ती कशी आली, तर MB वरनं आली. ती कुठून आली, तुमची कंट्रोल ब्रॅकेट टाकलं तुम्ही तर ही 188.64 क्वांटिटी आली. त्याचं या ठिकाणी प्रिपेअरिंग कॉन्क्रीट बाय RM 800, ते मग सिमेंट कन्झम्पशन किती झालं, कॉन्क्रीट क्वांटिटी किती गेली, त्याप्रमाणे ते म्हणजे 6.9 बॅग सरळ जेवढ्या बॅग दिल्या तेवढ्या प्रमाणे क्वांटिटी टाकून दिली. मोजत बसलो नाही आपण. म्हणजे आपलं काम काय, फक्त कॉन्क्रीट तयार करून देणं त्यांना काम होतं. त्यामुळे जेवढ्या बॅग जातील तेवढं आम्ही क्युबिक मीटर दिलं कॉन्क्रीट, अशा हिशोबाने दिलं. पण जर ऍक्च्युअल काम केलेलं असेल तर मला तसं नाही करता येत ना, सिमेंट बॅग इश्यू केला त्याप्रमाणे, ते कोणतं मेजरमेंट घ्या त्याप्रमाणे बिल करा. तर हे मग पोर कार्ड नंबर, आता कशावरून हे कॉन्क्रीट टाकले तसं सगळं डिटेलमध्ये त्यांना दिलेलं आहे. कोणत्या दिवशी कॉन्क्रीट झालं, पोर कार्ड 233 ते 234. आता हे पोर कार्ड माहित आहे, साईट वगैरे बघितलं नाही का पोर कार्ड?
कॉन्क्रिटिंग करताना वगैरे कोड कार्ड भरावं लागतं वगैरे ते. काय बरोबर साईटवर गेलं कोड कार्ड वगैरे बघत चला काय असतं फॉर्मॅट कुठले असतात कुठे करायचं असतं. मी सांगतो ते नोट डाऊन करत चल ना फक्त काय काय बाकी असतं किंवा मी साईटवर गेलो तुम्हाला काय बघायला सांगितलं होतं. ह्या गोष्टी जे झाल्या नाही ते तुझ्याकडे तर बाकीच्या नाही लिहिलं तर तुम्ही तुझ्याकडे पाहिजे कोऑर्डिनेटर म्हणलं काय 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 करायला पाहिजे. नाही दाखवतो मी माझ्याकडे आहे ते पण साईटवर पण बघत चालू ना पोर कार्ड काय असतं. पोर कार्ड म्हणजे तुम्हाला पोरिंग करायचं आहे कॉन्क्रीट तर ती पहिलं चेकलिस्ट असते ज्याच्यात कॉन्क्रीटची क्वांटिटी कुठल्या लोकेशनला कॉन्क्रीट करायचं त्यांना द्यावं लागतं. त्याच्यात सही झाली तर तुम्ही ते कॉन्क्रीट पोर करू शकता कॉन्क्रीट करू शकता. ते भरून पहिला क्लायंटला द्यावं लागतं. कुठल्या पोर कार्ड चार्जेस झाले तर 233 234 नंबरच्या पोर कार्ड चार्जेस 13 बॅगचं कॉन्क्रीट झालं जे एवढं क्युबिक मीटर आहे. म्हणजे क्रॉस चेक करायला पण त्याचं पोर कार्ड पण मला बरोबर आहे त्याचं. म्हणजे मी कुठल्याही बेसिसवर बोलत नाही की एवढं 13 किलोमीटर कॉन्क्रीट झालं तर त्याचा रेफरन्स पॉईंट आहे तर पोर कार्ड नंबर आहे. पोर कार्ड मध्ये डिटेल असतात ना सगळे. पोर कार्ड नंबर म्हणजे आता ते बुक आहे ते त्याच्यामध्ये 133 नंबरचा पोर कार्ड 1 2 3 असे सगळे सिरियल प्रमाणे पोर कार्ड आहेत ते त्याच्यात मग डिटेल दिलेलं असतं सगळं कुठल्या लोकेशनला केलं कोणत्या ग्रेडचं कॉन्क्रीट आहे ते सगळं त्यात लिहिलेलं असतं कुणी चेक केलं. प्रत्येक कॉन्क्रीट ग्रेड जरी चेंज झाला तरी पोर कार्ड सेपरेट बनतो. लोकेशन तुम्ही त्या लोकेशनला जेवढं कॉन्क्रीट करणार असाल तेवढं ठीक आहे ते लोकेशन बिल्डिंग बदलली तरी पोर कार्ड बदललं. कारण इंजिनियर बदलला ना तो चेक करणारा इंजिनियर वेगळा होता सगळ्यात आम्हाला एक पोर कार्ड नाही चालत. म्हणजे तुमची क्वांटिटी आली इकडे तसंच तुमचं मेजरमेंट शीट आता हे कसं ह्याचं मेजरमेंट शीटचा फॉर्मॅट वेगळा झाला कारण का तर हे फक्त कॉन्क्रीट साठी करायचं असं तुमचं तुम्ही तयार करू शकता. हे M10 कॉन्क्रीट किती केलं आम्ही M30 किती केलं म्हणजे मेजरमेंट द्यायची मला काहीच गरज नाही ना कारण कॉन्क्रीट फक्त आम्ही प्रोड्यूस केलेला. साईटवर अशी पण वर्कआउट होऊ शकते कारण क्लायंटला दुसऱ्या कोणाला तरी सप्लाय करण्यासाठी किंवा त्यांच्या काही कामासाठी कॉन्क्रीट लागू शकतं तर ते बाहेरून आणत बसण्यापेक्षा ते काय म्हणतील साईटवर तुम्ही तयार करून द्या आम्ही आणि तुझं काय असेल ते वर्क ऑर्डर आम्ही तुम्हाला देऊन टाकू असं आमचं ठरलं होतं त्यावेळेस. सो तुम्हाला कुठल्या बाबतीत येऊ शकतो ते मग क्वांटिटी डिस्बिल क्वांटिटी किती आली एवढी आली टोटल क्युम्युलेटिव्ह क्वांटिटी किती आली तर टोटल क्युम्युलेटिव्ह फॉर्म्युला काय सी प्रिव्हियस बिल किती असेल आणि डिस्बिल किती असेल आतापर्यंत माझं किती कॉन्क्रीट झालं इथं दिसतं. म्हणजे मी आता 10व्या बिलाला जर गेलो तरी 10व्या बिलाला माझं क्युम्युलेटिव्ह बघितलं तर मला पहिल्या बिलापासून ते 10व्या बिलापर्यंत टोटल जेवढं कॉन्क्रीट झालं ते या ठिकाणी दिसेल. आता पुढचं बिल बनवताना माझं सिन्स प्रिव्हियस बिल क्वांटिटी कोणती ती 188.635 इकडे येऊन जाते ती. तशीच क्वांटिटीचं सिन्स प्रिव्हियस दिस बिल टोटल क्युम्युलेटिव्ह तसंच अमाऊंटचं असतं सिन्स प्रिव्हियस बिल दिस बिल आणि टोटल क्युम्युलेटिव्ह. म्हणजे तुमचं सिन्स प्रिव्हियस बिल किती आहे काहीच नाही कारण नाहीच आहे मल्टिप्लाय नाहीच म्हणजे ह्याला मल्टिप्लाय रेट मल्टिप्लाय बाय सिन्स प्रिव्हियस. दिस बिल किती आहे रेट मल्टिप्लाय बाय दिस बिल हे किती आहे तर ते दोन्हीची टोटल आहे. असं आहे माझं बिल 1,03,000 रुपये. हे काय झालं माझं हे ऍबस्ट्रॅक्ट झालं बिलचं ऍबस्ट्रॅक्ट करून मी टॅक्स इनव्हॉइस बनवलं. टॅक्स इनव्हॉइस मध्ये काय येतं तुमचा ऍड्रेस लेटर हेड वगैरे टॅक्स इनव्हॉइस म्हणून तुमचा जीएसटी नंबर वगैरे ते सगळं मेन्शन असतात ह्याच्यात आहे का खाली पहिलं वॅट सीएसटी वगैरे जीएसटी नंबर पॅन कार्ड वगैरे मग त्याच्यात पण तसंच कोणालाच नावानं बिल देतोय की तो बिल आहे डेट काय आहे पीओ नंबर म्हणजे मटेरियल सप्लाय असलं तर पीओ नंबर पीओ डेट वगैरे लागते आपल्याला तसं आपल्या इथं वर्क ऑर्डर नंबर आणि वर्क ऑर्डर डेट येऊ शकते आपल्या इथं पीओ नंबर म्हणजे क्लायंट अटेन्शन कोणाच्या नावानं आपण हे करतोय आणि साईट कोणती आहे ती. याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मॅन्युअल कॉन्क्रिटिंगचं बिल आहे
आता एका वर्क ऑर्डर मध्ये 4-5 आयटम असेल तर 4-5 आयटम माझ्या अशा या ठिकाणी दिसायला लागतील. सिन्स प्रिव्हियस काही नव्हतं, दिस बिलची अमाऊंट ऍबस्ट्रॅक्ट करून आली, क्युम्युलेटिव्ह आली. त्याची टोटल व्हॅल्यू ऑफ जे काय आयटम असेल त्याची टोटल या ठिकाणी येईल. त्याच्यावर तुमचं टॅक्स ऍड होईल. त्या टॅक्सची टोटल आली. मग खाली डिडक्शन्स येतील तुमचे. टॅक्स ऍड झालं की तुमची एवढी फायनल बिल तुम्हाला भेटणारे झाली. पण त्या डिडक्शन क्लायंटनं काय सांगितलं, 5% रिटेन्शन आम्ही तुमचं ठेवणार. तुम्हाला मोबाईल टोटल डिडक्शन म्हणजे किती झाले, 5,721 झाले. डेबिट वगैरे असतील तर इथंच कॉलम आला असता. अजून काय डेबिट वगैरे असतील तर तुमचे. नंतर नेट अमाऊंट आफ्टर डिडक्शन किती आली, 1,08,000 रुपये आली. मटेरियल ऍडव्हान्स काय दिलेला असेल किंवा मटेरियल ऍडव्हान्स द्यायचा असेल तर तो ऍड होईल तुमचा. त्यानंतर पेमेंट रिसिव्ह असतील तुमचे किती, मोबाईलचा ऍडव्हान्स किती भेटला, पेमेंट रिसिव्ह थोडं भेटलं, ते सगळं मग तुमचं प्रिव्हियस ट्रॅक सगळं इथं ट्रॅक रेकॉर्ड दिसत राहतं तुम्हाला. काय का हा डेबिट डिडक्शन म्हणजे रिटेन्शनच्या नंतर ते पण येऊ शकतो. तुमचे डेबिट किती मारले ते असं एखादा कॉलम. आता कुठलं काम कशावर खराब झालं, आता तुम्ही समजा क्लायंटचं मटेरियल आहे, तुम्ही कॉलम कास्ट केला तर किती डिडक्शन मारतील ते तुम्हाला. कॉलम कास्ट केला, बुक गिरणी झाला किंवा आउट झाला कॉलम, तर मग किती काय डिडक्शन मारतील तुम्हाला ते. तुम्ही सांगा ना, म्हणजे तुमचं काम आहे, तुम्ही क्लायंट आहे, तुम्ही क्लायंटच्या बाजूने कॉन्ट्रॅक्टरने चूक केली, कॉलम तोडावा लागतात कॉलम तो. जो काय तो कॉलमचा रेट असेल क्युबिक मीटरचा तो खर्च तुम्ही त्याला मारणार. डेबिट नोट लिहून द्यायचं, तुला एवढं हे मारलं, परत डिले झाला म्हणून अजून 5,000 रुपये. आणि एक दिवस वाया गेला, सगळं पुढं शेड्यूल लागलं, ते तो वेगळा असेल क्लॉजला. तर तुम्ही तेवढं तर हे लावू शकता, मटेरियलचं तर लावू शकता डेबिटचं. वेस्टेज गेलं त्याचं डेबिट लावलं. रिटर्निंग वॉल मध्ये तुमचं काय असेल तर मेजरमेंट आले, लेंथ ब्रेथ हाईट किती आहे ती, फॉर्म ऑफची क्वांटिटी किती आली ती स्क्वेअर मीटर मध्ये, प्रत्येक आयटम वाईज मेजरमेंट वेगळं येईल. ऍबस्ट्रॅक्ट मध्ये आता मग तुम्हाला 2 आयटम दिसले, M10 प्लम कॉम्प्लीट फॉर्मवर. टॅक्स इनवॉइस मध्ये पण त्याप्रमाणे तुम्हाला 2 आयटम दिसतील. एक कव्हरिंग लेटर, सबमिशन ऑफ फर्स्ट RF bill for returning work. आम्ही पहिलं बिल आमचं सबमिट करतो म्हणून ते कव्हरिंग लेटर देऊन टाकायचं. सगळ्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे राहायला पाहिजे. पहिलं बिल किती मध्ये दिलं, नंतर करेक्टेड, आता इथं मी हे पण लिहिलंय करेक्टेड अँड रिसबमिटेड, तुमच्याकडे ते पण रेकॉर्ड. सर बघा मी हे पहिलं बिल एवढं अमाऊंटचं दिलं, नंतर तुम्ही होल्ड केलं किंवा तुम्ही सांगितलं की हे बिल कमी करा एवढं, बघा त्यामुळे माझे 2 लाख रुपये कमी झाले, मी आता तुम्हाला बिल देतोय. म्हणजे आपल्या चुकीमुळे झालं असलं तर ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी सांगितलं तर आपण ते बोलता येऊ शकतं ना त्यांना, तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही थोडं बिल कमी करून दिलंय तुम्हाला. आता पण ऍक्च्युअल मध्ये आता आम्ही काम एवढं केलेलं आहे म्हणताय म्हणून ते काम सोडून द्या, हे पुढच्या बिलात घ्या म्हणून आम्ही सोडलंय ते. कारण कधी कधी होतं ते काय म्हणतात, इथपर्यंत कट ऑफ करा, हे पुढचं अजून अर्धवट तुमचं पूर्ण नाही झालं, पण आपलं कॉन्क्रीट तर झालेलं असतं, ते म्हणतात की हे पुढच्या बिलात घ्या. त्यावेळेस आपण म्हणू शकतो ना की बघा नाही तर आमचं बिल एवढं भेटलं असतं, पण तुम्ही त्यातून बिल मध्ये आलं नाही बघा, ते क्लायंटवर प्रेशर ठेवावं लागतं कायम असं. आता हेच जर तुम्ही 13 बिलला गेलात, जर 13 MP 12 बिलाला जर गेला तुम्ही, 10व्या बिलाला जर गेला तुम्ही,
सिन्स प्रिव्हियस मध्ये आता पहा इथं कसं दिसतं एमबीएफ मध्ये हे सगळ्या प्रत्येक वेगवेगळ्या आयटमचं वेगवेगळं मेजरमेंट बीबीएस वगैरे घेतलेलं आहे. स्टीलची समरी प्रत्येक ग्रेड वाईज डायमीटर वाईज किती किती स्टील केलं ते. आणि या ठिकाणी ऍबस्ट्रॅक्ट मध्ये काय काय दिसतंय डिस्बिलची क्वांटिटी मध्ये काय आहे माझं फक्त स्टील आलंय. आता आपण पहिल्या फक्त स्टीलच घेतलं होतं मी दुसरं कुठलंच घेत नाही स्टीलच आलं म्हणून. त्यामुळे बाकीचे आयटम सगळे 0-0च आहेत. फक्त मी बिलामध्ये क्लेम फक्त स्टीलच केलंय. बाकी हे माझे सिन्स प्रिव्हियस क्वांटिटी आहे तशाच तेवढ्याच राहिल्या. फाईल ब्रेकिंग सोलिंग फाईल कॅम बेड प्रिपरेशन एमपीसीसी कॉलम जे काय केलं आहे ते रेट दिसतोय मला किती आहे तो आणि वर्क ऑर्डरची क्वांटिटी पण दिसते. याच्या आधीच मी इथं वर्क पर्सेंटेज कम्प्लीट विथ रिस्पेक्ट टू वर्क ऑर्डर हे पण लिहिलंय. म्हणजे इथं 18 क्वांटिटी वर्क ऑर्डरची माझी झाली 31 म्हणजे 172% झाली. म्हणजे मला ऍक्च्युअल मध्ये भेटली आता तेवढीच भेटणार मला 11च भेटणार कारण वर्क ऑर्डर मध्ये तेवढीच आहे. वर्क ऑर्डर अमेंड करून आलेली नाही अजून. म्हणजे माझ्या ह्या एक्सेस क्वांटिटी झालेल्या आहेत थोड्या सगळ्या. ते क्लायंटला तुम्ही कसं सांगू शकतो तुमचं एवढं क्वांटिटी चुकीच्या आल्या बाकीचं हे कमी लेसच आहे अजून. किंवा इथं सांगू शकता की हे दोन आता संपत आले ते कुठले आहेत हे दोन आरसीसी बीम वॉल आणि स्लॅब यांच्या 83% असलं तर टाकली तरी तर ह्याची वर्क ऑर्डर आम्हाला लागेल अमेंड करून क्वांटिटी अमेंडमेंट लागेल जेणेकरून आम्ही म्हणजे पुढचं आमचं बिलिंग होऊ शकेल. नाहीतर होल्डवर जातं हे सगळं. हे दोन फाईल 247% एक्स्ट्रा झाल्या. म्हणजे क्वांटिटी करणारा चुकीचा काढताना मग बजेट वाढत राहतं. मग परत मग एवढं कसं काय वाढलं हे कसं काय झालं अप्रुव्हलला वेळ लावतात. त्यामुळे क्वांटिटी काढण्याची पण जबाबदारी बरेच असते की त्यांना पूर्ण क्वांटिटी वगैरे व्यवस्थित काढल्या गेल्या पाहिजे. युजबिलिटीच्या ह्याच्यात दिसतं ऍबस्ट्रॅक्ट मध्ये बीम आरसीसी किती झाले सगळ्याच ठिकाणी तसंच क्वांटिटी एक्सेस झाल्या. हा तीच वर्क ऑर्डर वाटतं. बिलिंग मॅन्युअल कॉम्प्युटिंग RF म्हणजे आपण मग जे बघत होतो त्याचं RF बघू म्हणजे लगेच रिलेव्हन्स तुम्हाला लावता येऊ शकतो त्याचा. ऍबस्ट्रॅक्ट मध्ये आपण पहिलं जे होतं आपल्याला ते फक्त पीसीसी मॅन्युअल कॉम्प्युटिंग ते पहिल्या बिलामध्ये तसं लावलं पण नंतरच्या पुढच्या बिलामध्ये मेजरमेंट प्रमाणे केलेलं आहे काम पूर्ण ते सगळं पीसीसी वगैरे जे असतील त्या जे काही तिकडे मेजरमेंट आलं तेवढ्या प्रमाणे त्यांना बिल हे दिलेलं आहे बिल दिलेलं तसं. रेट तेवढाच आहे ₹550 आपण पहिल्या ऍड केलेलं हे केलं ते तुमचं सिन्स प्रिव्हियस दिस बिल आणि टोटल क्युम्युलेटिव्ह अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी दिसतंय बघा आयटम नंबर 6 फ्लोर पीसीसी 300 क्वांटिटी इथं अमेंड करून आलेले आहे. म्हणजे पहिल्या वर्क ऑर्डर मध्ये किती आहे 129 क्युबिक मीटर आहे वर्क ऑर्डर नंबर वगैरे लिहिला आहे. अमेंडमेंट आली 171 असे 300 झाले तरी सुद्धा ती फ्लोर पीसीसी 80% दिसते. म्हणजे हे परत अजून लागणारच आहे तुम्हाला.
असं होऊ शकतं. क्वांटिटी काढून द्यावं लागतं. तुला सांगितलं की फाईल कॅप आहेत ना, त्याच्या सरफेस एरिया क्लीन करण्यासाठी आपल्याला कॉस्ट येतेच ना, प्रत्येक कॉस्टला आपण क्लेम केलं गेलं पाहिजे. त्याची क्वांटिटी काढून दिली होती की एवढं एवढं येऊ शकते, 1332 स्क्वेअर मीटर ती क्वांटिटी असेल. मग तर असं तुम्हालाच द्यावं लागतं की किती एक्सेस क्वांटिटी असू शकते वगैरे. कॉन्क्रीट रिक्वायरमेंट रिवाइज असतील, स्लॅबवरच्या कमेंट्स असतील, काय चुकीचं झालेलं आहे काय आहे, तर अशा तुम्हाला कमेंट्स वगैरे पण द्यावं लागतात की म्हणजे हे चुकलंय तुमचं, हे करेक्ट करून द्या आम्हाला. ऑफिसमध्ये बसलं तर भरपूर काम असतं तसं साईटवर, आणि ते डोकं लावून करायचं काम असतं सगळं. म्हणजे आता हे बघा, एका बिल्डिंग मध्ये हे सगळे फुटिंग आणि कॉलम आहेत, तर याच्यामध्ये हे येलो कशासाठी केलेलं आहे, त्या वेळेस ते बघावं लागेल काय, किंवा येलो मार्क कमेंट्स. ओके ओके, हे मर्ज केले वाटतं. कॉलम हे आर्किटेक्चरल ड्रॉइंग वर नाहीये, पण आरसीसी मध्ये दाखवले. असंही होऊ शकतं. त्यामुळे सुपर इम्पोज करून ड्रॉइंग वगैरे पाहावं लागतात तुम्हाला, म्हणजे घ्यायचंय का नाही घ्यायचंय. असं हे एवढे कमेंट दिलेले जे कॉलम नॉट ऑन आर्किटेक्चरल ड्रॉइंग, तर मग घ्यायचेत का नाही घ्यायचे, तेवढे कॉलम आहे बघा. म्हणजे आपल्याला ड्रॉइंग देताना असंच देऊन टाकलं, मग आपण करणार का नाही करणार, आर्किटेक्चर मध्ये दिसत नाही, मग करायचं का नाही करायचं हे पण त्यांना सगळं सांगावं लागतं आपल्याला क्लायंटला. असे तुम्हाला कमेंट्स वगैरे हे करून द्यावे लागतात. फ्लोटिंग कॉलम्स ऑन रिटेनिंग वॉल. काय म्हणलं बघावं लागलं तुझ्यावरती, याचं नाही आयडिया दुसरं. स्लॅब कास्टिंग असतील, आता बघा हे असे स्लॅब कास्टिंग वगैरे करत होतो. म्हणजे हा पहिला स्लॅब कास्ट केला A1, नंतर A2, नंतर A3. आता हे मार्किंग करून माझी क्वांटिटी तर काढावं लागते ना मला, माझं बिलामध्ये तर सगळं गेलं पाहिजे आणि क्वांटिटी पण मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे आता मी जर ह्याचा एरिया काढला, मल्टिप्लाय बाय जर थिकनेस केली आणि बीमची क्वांटिटी काढली, तर माझं आलेलं कॉन्क्रीट आणि तिथे गेलेलं कॉन्क्रीट ते पण मॅच व्हायला पाहिजे. मग ते बिलांमध्ये पण जायला पाहिजे ते. त्यामुळे हे वर्किंग कधी करावं लागतं, ज्या दिवशी स्लॅब असेल ना त्याच्या आदल्या दिवशीच करून ठेवायचं. त्याने मार्किंग कुठं केलेली, कुठपर्यंत स्लॅब भरणार आहे, म्हणजे क्वांटिटी तेवढी ऑर्डर केली का, तिथं तर लागत नाही तेवढी कशाला क्वांटिटी ऑर्डर करताय, इथून चेक करावं लागतं आपल्याला. नाही तर मग बिलामध्ये मग नंतर डोकं धरून काय माहित नाही मला माहित नाही असं म्हणून काय होत नाही. रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन केलं तुम्ही तर तुम्हाला
रिस्पॉन्सिबिलिटी भेटू शकतात आणखी बऱ्याचशा. त्या भेटल्या तर तुमची ग्रोथ पण होऊ शकते. नाहीतर फक्त तिथं क्लॅरिकल काम किंवा साईटवरचं काम करायचं म्हटलं तर मग ग्रोथला प्रॉब्लेम येतो. मी ड्रॉइंग वर चेक केलं, एवढं कॉन्क्रीट क्वांटिटी येत नाहीये, कुठेतरी चुकतंय, क्लायंटचं चुकतंय, आपलं चुकतंय. कॉस्ट ओव्हररनचा रिपोर्ट आहे असा तसा. कॉस्ट ओव्हररनचा रिपोर्ट, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट ओव्हररन ड्यू टू एक्सटेंडेड कॉन्ट्रॅक्ट पिरियड. आता हे सगळं तुम्हालाच करावं लागतं, बिलिंग इंजिनियरला सगळ्या गोष्टी आल्या किंवा कॉन्ट्रॅक्ट इंजिनियर करत, पण शेवटी बिलिंग इंजिनियरची मदत घ्यावीच लागते कारण तो तिथं असतोच कंटिन्यू. तर एक्सटेंड झाल्यामुळे काय काय कुठं कुठं हे झालं, कारण आता स्टाफ सॅलरी ओव्हरहेड वगैरे हे समजा ऑफिसमध्ये टाकतील, पण मशिनरी रेंट तुम्हालाच माहित असणार आहे की कधीपासून कधीपर्यंत ते कॉस्ट ओव्हररन झालेले आहे. शेअरिंग ऍसेट मटेरियलचं रेंट किती दिवस आयडिया होतं शेअरिंग मटेरियल. शेअरिंग मटेरियल एक्सेस प्रोक्युरमेंट प्लायबोर्ड किती एक्सेस प्रोक्युअर केलं गेलं, त्याची कॉस्ट किती होती. शेटरिंग मटेरियल आयडियल फॉर मोर दॅन 1 मंथ, एका महिन्यापेक्षा जास्त शेटरिंग मटेरियल आयडियल आहे. असं धरलं तर ते 12,50,000 रुपयाचं शेटरिंग मटेरियल आयडियल होतं. म्हणजे आता हे आयडियल कशासाठी काढायचं, तर स्लॅब ठोकून ठेवलाय क्लायंट पण भरला नाही, तर आम्ही तो स्लॅब जर आमचा तुम्ही हे करून दिला असतं तर आमचं बिलिंग मध्ये आलं असतं, नाहीतर तुम्ही आमचा लॉस केलाय एवढ्या रुपयाचा. ते क्लायंटला सांगितलं तर मग क्लायंट जरा अंडर प्रेशर राहतं आणि लवकर क्लिअरन्स द्यायच्या आणि ह्याच्या भानगडीत राहतो. मग तुम्ही जर त्याला हायलाइटच करत नाहीत राहिलात की तुमचा लॉस कुठं होतोय, तर मग ते होत नाही ते. कॉन्क्रीट रिसिव्ड वर्सेस कॉन्क्रीट पोर्टचा रिपोर्ट आहे. म्हणजे किती कॉन्क्रीट आलं आणि किती पोर केलं तुम्ही. तर M30 ग्रेडचं क्वांटिटी रिसिव्ड किती होती, पोर किती केली, म्हणजे हे तुमच्या पोर कार्ड नुसार पोर कार्ड नंबर टाकले त्या ठिकाणी, त्या पोर कार्डला एवढी क्वांटिटी हे होती. चलन नंबर काय होतं आणि कोणाकडून आलं होतं, SJ कन्स्ट्रक्शन कडून कॉन्क्रीट आलं होतं 3 क्युबिक मीटर, 3 आणि 4 क्युबिक मीटर, पण ऍक्च्युअल काम झालं फक्त 3.723. क्लायंट ज्यावेळेस तुम्हाला विचारतं की वेस्टेज एक्स्ट्रा होतंय तुमचं, कुठं वेस्टेज जात आहे, तर तुम्हाला हे प्रत्येक दिवशीचं क्रॉस चेक करायला बरं पडू शकतं. म्हणजे मला 7.229 लागत होतं, 7.5 क्युबिक मीटर मागवलं असं तरी झालं असतं माझं, आणि 8 क्युबिक मीटर मला मागवावं लागलंय.
तर अर्धा क्युबिक मीटरची कॉस्ट मग परत क्लायंट मग डेबिट पण मारू शकतात की तुम्ही एक्स्ट्रा हे घेतलंय. तर आता हे 62 क्युबिक मीटर ऑर्डर केले, 57 क्युबिक मीटर झालंय. 57 म्हणजे 58 धरून चला. किती टक्के वेस्टेज झालं? 4 क्युबिक मीटर झालं ना ते. 4 क्युबिक मीटर म्हणजे किती झालं? 62 क्युबिक मीटरच्या. बघा ना कॅल्क्युलेटर करून. सर बिलिंगला साइट प्लस बिलिंग जॉब करावा लागत असेल ना? कोणाला? बिलिंग इंजिनियरला. प्युअरली बिलिंगचा जॉब राहतो, पण साईटवर लक्ष ठेवावं लागतं. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी होत राहतात ना, आपल्या बिल मध्ये आल्या पाहिजे. नाहीतर तुम्हाला उत्तर द्यावं लागतं ना रिकन्सिलेशन मध्ये. तुम्हाला कोण जास्त विचारणार नाही, तर मग बाहेर साईटवर मग विचारत राहतात, बरोबर नाही आलं, हे नाही आलं, ते नाही आलं. किती टक्के येते? आता वेस्टेज टक्का झालं प्रश्न. कॅल्क्युलेटर 57.84 भागिले 60 9.32 तर 9.32 म्हणजे 9% वेस्टेज. किती जास्त कॉन्क्रीटला वेस्टेज? कॉन्क्रीटला वेस्टेज किती देतात? एवढं वेस्टेज 2%, 3%. वर्क ऑर्डर बघायची लगेच किती वेस्टेज दिले. वर्क ऑर्डर मध्ये वेस्टेजेस पण दिलेले असतात. वर्क ऑर्डर इथं contractors work order client. वर्क ऑर्डर KPDL. डिलीट वगैरे झालं तर एमटी दिसायला व्हायरस मुळे किंवा कशामुळे ना. आता हे तिकडचं इकडे घेण्यात आणि इकडचं तिकडे करण्यात बऱ्याच वेळेस झालं ना. लॅपटॉप मधून बदला, हे करा. ते वर्क ऑर्डर पण वर्क ऑर्डर नाहीये. एमटी दिसतं. 2 ते 3% वेस्टेज असतं कॉन्क्रीट साठी, फक्त स्टील साठी 1%. तर इथं 9% चाललंय वेस्टेज. मग 9% कशामुळे चाललंय, पण आम्ही लगेच डे टू डे तुम्हाला हायलाइट करून देतो ना कुठं काय प्रॉब्लेम होतो. मग तुम्ही दररोज सांगा कुठं वेस्टेज चाललंय ते. का कॉन्क्रीट क्वांटिटी कमी येते तिकडनं प्लांटवर, ते बघता येतं. रोजच्या तुम्ही वेस्टेज कुठं गेलंय कसं आहे सर बघा, फोरकार्ड मध्ये तुम्ही मेन्शन केलं असतं, डेबिट मारलं असतं आम्हाला. असं तर नाहीये. मग हे कसं करायचं? 7% आहे का? किती? 57.84 झालं का 58 धरलं तर? 57.84 भागिले 62 गुणिले 100 किंवा पर्सेंटेज मध्ये. चार तसं कशाला करतो? हे तर डिवाइड करतो ना त्याच्या सरस. 57.84 भागिले 62. नाही तसं नाही.
त्याचं म्हणणं ते कॅल्क्युलेशन चुकलंय असं म्हणतो. हं? किती कॉन्क्रीट करणार आहे, काय करणार आहे, कधी कधी त्यांना ते हे द्यावं लागतं, वर्क क्वांटिटी प्लॅनिंग फॉर सप्टेंबर 1. पुढच्या महिन्यामध्ये किती देणार आहेत ते तुम्हालाच मागत बसतील. रस्त्याने किती लागणार आहे, हे किती लागणार आहे, जर तुम्ही प्लॅनच्या स्कोप मध्ये असेल तर आम्हाला प्लॅनिंग तुमचं पुढच्या महिन्यात काय काय लागणार त्याप्रमाणे त्यांना त्याची अरेंजमेंट करायला महिनाभर अगोदरच. आता सुपर इम्पोज ड्रॉइंग दिसतंय, या ठिकाणी मग करेक्शन सगळे सांगितलेले सगळे काय. आता इथं काय दिसतंय, आरसीसी मध्ये बाहेर दिसतोय का आणि ह्याच्यामध्ये छोटा दिसतोय कॉलम. तर असा डिफरन्स दिसतोय या ठिकाणी, म्हणजे रेड केलेले आहेत, साईज मध्ये डिफरन्स आहे. ग्रीन केलेले त्याच्या अलाइनमेंट मध्ये डिफरन्स आहे. आणि सुपर इम्पोज करून एक्सेंट्रिसिटी पण तुम्हाला चेक करायची असते, किती एक्सेंट्रिक हे झालेला आहे तो. पाईल कॅप आणि पाईल, म्हणजे पाईल जे तुम्ही करतात, जे पाईल घेतलेले असते खाली, पाईल बरोबर सेंटर काढून ते चालू करतात. ते एरर येऊ शकतोच ना त्यामध्ये, पाईल एक साईडला शिफ्ट होऊ शकते, पण त्याच्यानंतर सेंटर लाईन घेऊन तुम्हाला ती पाईल कॅप वर करावं लागतं त्याच्यावर. त्यावेळेस पाईल एक्सेंट्रिसिटी चेक करायची असते, किती MM ना पाईल एक्सेंट्रिक झालेले तुमच्या सेंटर पासून. तर त्याच्यानुसार मग ते एक्सेंट्रिक जे पाईल कॅप असतात ते एक्सेंट्रिक डिझाईन त्यामुळे प्रत्येक ठिकाणी चेंज होतं. त्या पाईल कॅप मध्ये तुम्हाला ऍडजस्ट करायचं असतो, वरचा कॉलम सेंटरला आला पाहिजे. तर ती पाईल मग किती एक्सेंट्रिक घ्यायची, किती घ्यायची ते तुम्हाला पहिलं डिझाईन करून द्यावं लागतं. जसं इथे या साईडला 0.65 या साईडला एक्सेंट्रिक झालाय सांगितलं या ठिकाणी ते, आणि इकडच्या साईडला 0.008 म्हणजे 8 MM ला फक्त एक्सेंट्रिक झाला. ही एक्सेंट्रिसिटी पण चेक करून द्यावं लागतं. तर या ठिकाणी तर बरं दिसतंय, 13 सेंटीमीटर एक्सेंट्रिक झालेला आहे. इथं पाहिली ही रेड वाली ही इथे आणि फाउंडेशन कॉलम इथे दिसतोय. हे सुपर इम्पोज करून वगैरे पाहिल्याशिवाय ह्या गोष्टी समजत नाही तुम्हाला. या ठिकाणी पाहता नक्की कोणतं रेफर करायचं. त्याच्यासाठी ड्रॉइंग तुम्ही व्यवस्थित द्या, असं आपल्याला ते करता येतं की हे ड्रॉइंग व्यवस्थित नाहीये, कुठलं करायचं, नाहीतर मग ते प्रॉब्लेम येणार. आर्किटेक्चर मध्ये वेगळं दाखवलं आणि आरसीसी मधल्या ड्रॉइंग नुसार एक्सेंट्रिसिटी बदलली.
ते माझे हे पण लेक्चर्स पण लिहिलेलं नाही करत होते. लिहितो असतो कुठे लिहितो डेटशीट कुठे गेले तुझ्याकडे मागच्या 2-3 हा का? नाही सगळे लिहायचे म्हणजे कोणी घेतलं ते नंतर पाहायचं म्हटल्यावर जात नाही ना काय काय झालंय कोणी घेतलंय ते माझे पण टाकायचे सर टाकून देते. त्या 15 मिनिटं 2 वाजता 2 नंतर काय सर? हा 2 नंतर काय? 2 नंतर हेच घेऊ ना हेच का? वेगवेगळे फॉर्मॅट डिस्कस करू. ठीक आहे. ओके सर.
हे असा फाईल एक्सेंट्रिसिटीचा रिपोर्ट द्यावा लागतो का, म्हणजे फाईल नंबर कोणत्या कोणत्या आहेत त्या, शिफ्टेड इन एक्स ऍक्सेसने किती शिफ्ट झालं, वाय ऍक्सेसने किती शिफ्ट झाली ती फाईल, रिमार्क मग रेग्युलर आहे का एक्सेंट्रिक शूटिंग आहे, रिवाइज साईज काय आली त्याची, स्टील डिटेल काय असणार, आणि साइन त्यात आहे इंजिनियरची. हे लाईन ऑफ चेकिंगचा रिपोर्ट काय, 3 साईज, हा फाईल कॅपची ना साईज आहे, फाईल कॅपसाठीची लेंथ विड्थ आणि डेप्थ. तुम्ही करा ब्रेक वाटलं सर, ब्रेक करा वाटलं सर, मी पाहून तुम्हाला काय काय असेल ते हे करतो, मग आपण 3 वाजता परत हे करू, कनेक्ट करू.